राज्यात महायुतीचं सरकार आलंय. सरकारचं नेतृत्व करणार आहेत देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या दोन सहाय्यक शिलेदारांची नावं एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन उपमुख्यमंत्री त्यांच्यासोबत काम करणार आहेत. आणि हे नुकत्याच झालेल्या शपथविधीनंतर स्पष्ट झालेलं आहे. पण ही झाली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची निवड. आता यांच्या अंडर जे काम करणार आहेत ते मंत्री म्हणजे तिन्ही पक्षांचे काही मोजके मंत्री जे शपथ घेतील मंत्रिपदाची आणि मग हे सरकार बनेल. मंत्रिमंडळ खातेवाटप हा सगळा जो काही लांबलेला जो घोळ आहे तो निस्तरला जाईल आणि सरकारचं काम सुरू होईल. गेले कित्येक दिवस हे राज्य सरकारविना चालवलं जात आहे आणि या आशेवर आस लावून बसलेली महाराष्ट्राची जनता या तिन्ही नेत्यांकडे एका वेगळ्याच भूमिकेतून बघते. तिन्ही नेते देवेंद्रजी असतील, एकनाथ शिंदेसाहेब असतील, अजितदादा असतील, यांचं नेमकं काय चाललंय यावर फार बारीक लक्ष ठेवून महाराष्ट्रातली जनता बसलेली आहे. त्यात देवेंद्रजी सातत्याने दिल्लीला जात आहेत, भेटीगाठी घेत आहेत ज्येष्ठ नेत्यांच्या. आणि खरं तर हे दोन्ही नेते म्हणजे दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्यासोबत दिल्लीला जाणं अपेक्षित होतं बुधवारी, पण तसं काही झालेलं दिसत नाही. फक्त अजितदादा गेलेले आहेत. म्हणजे एकनाथ शिंदे अजूनही नाराज आहेत का? एकनाथ शिंदेंच्या ज्या मागण्या आहेत त्यावर भारतीय जनता पक्ष गांभीर्याने विचार करत नाही आहे का? किंवा त्यांच्या ज्या चर्चा होत आहेत वारंवार म्हणजे मेघदूतवर झाली, सागरवर झाली, वर्षावर झाली, ह्या ज्या काही चर्चा होत आहेत त्या चर्चांमधून काही फलित निघणार आहे की नाही? हा सगळा जो गोंधळ आहे तो कधी मिटणार आहे, कधी संपणार आहे, या एकाच प्रश्नाचं उत्तर शोधणारी महाराष्ट्रातली जनता आज 12 डिसेंबर 2024 रोजी थोडीशी चक्रावली सकाळ सकाळी. कारण कालपासून दिल्लीत असलेले अजितदादा पवार हे थेट शरद पवार साहेबांच्या घरी गेले दिल्लीतल्या आणि तिथे जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, त्यांचे आशीर्वाद घेतले. त्यांच्यासोबत पार्थ पवार होते, सुनेत्रा पवार होत्या, प्रफुल्ल पटेल होते. पार्थ आणि सुनेत्रा पवार अजितदादांसोबत असणं हे स्वाभाविक होतं, कारण शेवटी ही रक्ताची नाती आहेत. शरद पवार हे पार्थ पवारचे आजोबा आहेत, शरद पवार हे अजितदादांचे सख्खे काका आहेत आणि सुनेत्रा पवारांचे ते सासरे आहेत. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा द्यायला, त्यांचे आशीर्वाद घ्यायला, अजितदादांच्या भाषेत सांगायचं तर दर्शन घ्यायला अजितदादा तिथे पोचले. महाराष्ट्रातले बरेच कार्यकर्ते, पवारसाहेबांचे अनुयायी हे दर्शनाला जातात, आशीर्वाद घेतात. 12 डिसेंबरला 6 डिसेंबरला महामानवाचं दर्शन घेऊन झालेलं आहे, महाराष्ट्राने ते घेतलेलं आहे. महाराष्ट्रातली आंबेडकरी विचारांची जनता आणि इतरही जे बाबासाहेबांच्या कर्तृत्वाला मानतात त्या चैत्यभूमीवर येऊन दर्शन घेऊन गेलेले आहेत. आता या दुसऱ्या महामानवाचं दर्शन घ्यायला पवार कुटुंबीय गेले तर त्यात काय बिघडलं असा एक सर्वसाधारण सूर लावला जातोय. बिघडलं काहीच नाही मित्रो. संजय राऊत शिवसेना उभाटा गटाचे नेते, विश्वप्रवक्ते, राज्यसभेचे खासदार, दैनिक सामना या जगप्रसिद्ध वर्तमानपत्राचे कार्यकारी संपादक संजय राजाराम राऊत यांना मात्र प्रचंड दुःख झालेलं आहे आणि त्या भावना त्यांनी कशा व्यक्त केल्या ते ऐका तुम्ही. हे निर्डावलेले लोक आहेत. काय शेवटी शुभेच्छा देणं आपली संस्कृती आहे. आमचा धीर नसता झाला आम्ही असं काम केलं असतं तर. माझ्यासारख्या माणसाने जर माझ्या वडीलधाऱ्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलं असतं, माझी डोळ्याला डोळा भिडवण्याची हिंमतच झाली नसते. आम्ही काय चूक केली असेल आमच्या स्वार्थासाठी तर मी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या डोळ्याला नजरेला नजर भिडवायची हिंमत झाली नसती आणि मला लाजही वाटली असती. पण हा शेवटी त्यांचा प्रश्न आहे. मी माझं व्यक्तिगत मत सांगितलं, मी काही त्यांच्याविषयी व्यक्तिगत बोलत नाही, पण मी माझ्या भावना, आमच्या पक्षातल्या भावना सांगितल्या. आता आपण त्या इतक्या महान माणसाच्या विरुद्ध प्रचार केलात, त्यांच्यावर चिखलफेक केली आणि परत शुभेच्छा द्यायला येता, हे माझं मत मी तुम्हाला सांगतो आहे. महाराष्ट्राला किती आवडेल मला माहीत नाही, पण माझं मन झालं नसतं आणि मी नजरला नजर नसतो.
पाहिलं मित्र, संजय राऊतांना दुःख हे झालंय की तुम्ही तुमच्या जवळच्या माणसांच्या म्हणजे अगदी रक्ताची नाती असलेल्या लोकांच्या पाठीत खंजीर खुपसता. त्यात ते महाराष्ट्राचे वयोवृद्ध पुढारी आहेत. त्या वयोवृद्ध पुढाऱ्याच्या पाठीत खंजीर खुपसून नंतर त्यांच्याच वाढदिवशी तुम्ही त्यांचे आशीर्वाद घ्यायला जाता. याला काय म्हणायचं? ही कुठली संस्कृती? हे कुठलं राजकारण? मित्रो, यात राजकारण मला दिसत नाही. संस्कृतीचा भाग म्हणाल तर संजय राऊतांनी लोकांना संस्कृती शिकवण्याच्या भानगडीत पडूच नाही. अजितदादा पवार, शरद पवार, पार्थ पवार, सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल ही जी काही मंडळी आहेत, यांचा जो चमू आहे, त्यांच्यात कधी फूट पडली होती, त्यांच्यात काही वैचारिक मतभेद झाले होते आणि ते वेगवेगळे जरी लढले दोन मागच्या इलेक्शनमध्ये, दोन निवडणुका, लोकसभा आणि विधानसभा, अगदी एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीकाही झाली. पण मला मात्र सुरुवातीपासून जे वाटतंय की हे जे काही चाललंय ते पवार विरुद्ध पवार अजिबातच नाहीये. हे पवार विथ पवारच आहे. आणि त्यातला एक पुढचा अध्याय जो आहे पवार विथ पवारवाला, तो साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्याला दिसलेला आहे. तर तुमचं एवढं फाटलेलं आहे, तुमचे एवढे वैचारिक मतभेद आहेत, तुम्ही आता काकांची पार्टी घेऊन त्यांच्याकडे त्यांचं जे पार्टीचं नाव, त्यांच्या पार्टीचं चिन्ह, त्यांच्या पार्टीचे आमदार, त्यांचे खासदार सगळंच पळवलं की दादा. मग त्या काकांना किती वाईट वाटलं असेल. त्याचं कारण तेच आहे की त्यांच्या लेकीचं जे भविष्य आहे, भवितव्य आहे, ते या सगळ्या चोरी चपाटीमुळे दोलायमान झालेलं आहे. मग अशा परिस्थितीत काका पुतण्याबाबत किती आत्मीयता बाळगून असेल, तरीही पुतण्या तिकडे पोचतो, वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो काकांना, सहकुटुंब जातो, त्यांचे आशीर्वाद घेतो. बाहेर मीडियाला सांगताना सांगतो की जसे लोक दर्शनाला येतात तसा मीही आलोय. संजय राऊतांना मात्र प्रचंड दुःख झालंय. आता ह्यात संजय राऊतांना सगळं समजतंय, उमजतंय, पण तरी ते आपला एक वेगळा सूर लावून आपलं वेगळं अस्तित्व जाणून देण्याचा प्रयत्न करतायत का? हा एक झाला भाग. पण संजय राऊतांना झालेलं दुःख अजित पवारांना किंवा शरद पवारांना किती महत्वाचा आहे, हा महत्वाचा विषय, कळीचा मुद्दा आहे. कारण अजितदादा, शरद पवार, सुप्रिया सुळे, पार्थ पवार, सुनेत्रा पवार हे किती झाले तरी एकाच कुटुंबातले सदस्य आहेत. आज ते एकमेकांच्या विरोधात लढताना दिसत आहेत, एकमेकांच्या विरोधात बोलताना दिसत आहेत. पण कदाचित शरद पवारांसारख्या एका महामानवाच्या सुपीक मेंदूमधून निघालेली ती टूम असेल, कल्पना असेल की जसं त्यांनी ठाकरेंना संपवलं, ठाकरेंची शिवसेना संपवली, मग त्या ठाकरेंच्या चुलत बंधूंनाही कसं गोत्यात आणलं आणि त्या बंधूंना म्हणजे मनसे प्रमुख राज ठाकरेंना त्यांचा मागच्या निवडणुकीत एक आमदार तरी निवडून आला होता. ह्या निवडणुकीत एवढी मोठी हाईप झालेली असताना त्यांचा एकही आमदार निवडून आला नाही. राजकीयदृष्ट्या त्यांचंही अस्तित्व संपवण्यात शरद पवारांनी जी भूमिका बजावलेली आहे ती वेगळीच आहे. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या ठाकरेंच्या मस्तकावर हात ठेवून हा भस्मासूर कसा कुणालाही भस्म करू शकतो हेही दाखवून दिलेलं आहे. आज हिंदूंच्या मनातून उद्धव ठाकरे उतरणं आणि त्या उद्धव ठाकरेंनी उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव लावणं हे किती हास्यास्पद झालेलं आहे. आणि हे सगळं घडवून आणण्याच्या मागे खुद्द महामानव आहेत. मी मुद्दाम औरंग्या किंवा इतर नावं घेत नाही. आज त्यांचा वाढदिवस आहे म्हणून एक विशेष असं पदनाम त्यांना दिलेलं आहे, विशेष उपाधी दिली आहे, महामानव. खरोखर महामानव आहेत ते, महाराष्ट्रापुरते तरी. त्या मानवाची बुद्धी प्रचंड कल्पक आहे, प्रचंड तीक्ष्ण आहे. आज या वयातही ते ज्या शिताफीनं राजकीय पटलावरच्या ज्या सोंगट्या इकडून तिकडे हलवतात, फिरवतात, ते कधीही कुठल्याही क्षणी कुणालाही चेकमेट करू शकतात. आज त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय याचा थांग कुणालाही लागत नाही. ज्या पद्धतीनं आज अजितदादा त्यांना वाढदिवसानिमित्त जाऊन भेटले, त्यांचे आशीर्वाद घेतले, यात मला तरी किमान माझीच ती जुनी शंका पुन्हा व्यक्त करावीशी वाटते की हे जे काही झालं, लोकसभेला झालं, विधानसभेला झालं, त्याच्या आधी पक्ष फोडाफोडी झाली, ती पवार विरुद्ध पवार नाहीये, पवार विथ पवार आहे. आणि त्याचं पुन्हा एकदा एक जिथं जागतं उदाहरण आपण आज सकाळी पाहिलेलं आहे.
मग संजय राऊतांना ठाणाणा करू द्या, पण तरीही पार्थ भेटतो आपल्या आजोबांना, दादा भेटतात आपल्या काकांना, सुनेत्रा पवार आपल्या सासऱ्यांना. मग संजय राऊत कितीही करू दे ना ठाणाणा, त्यांना काही फरक पडत नाही. मित्रो, या सगळ्या गोष्टीकडे, या सगळ्या घटनेकडे, या सगळ्या घटनाक्रमाकडे मी माझ्या एका वेगळ्या अँगलने पाहत आलोय. कधी कधी या सगळ्या घटना थोड्याशा आपल्याला चक्रावून जातात आणि कधीतरी असं वाटतं की अरे नाही, माझी ती शंका चुकीची असू शकते. हे सगळे जे चाललंय ती लुटूपुटूची लढाई नाहीये, नुरा कुस्ती नाहीये, खरं खरं लढतायत, एकमेकांच्या उरावर बसतायत, एकमेकांना उलटे पालटे पाडतायत, उताणे पाडतायत. पण कधीतरी तो असा क्षण येतो की जेव्हा कळून चुकतं की हे सारेच आतून एक आहेत, कोणी कोणाचा शत्रू नाहीये. हे सगळं जे काही चाललंय ते राजकीय सौदेबाजी आहे, आपलं वजन वाढवून ठेवणं. या सत्तेच्या सारीपाटावर आपला जो वजीर आहे, जो कधीही बाजी पलटवू शकतो, तो वजीर एका सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवणं किंवा मोक्याच्या ठिकाणी नेऊन ठेवणं, त्या घरात नेऊन ठेवणं, जिथून तो समोरच्याच्या राजाला, राणीला, वजिराला, हत्तीला, घोड्याला, कुणालाही मात देऊ शकतो. ते घर शोधण्याचा पवार प्रयत्न करतायत असं मला आज राहून राहून वाटतंय. आणि पवार ते घर शोधण्याच्या फार जवळ येऊन पोचलेले आहेत. कदाचित ते घर ज्या दिवशी त्यांच्या हाती लागेल त्या दिवशी त्यांचा वजीर कुठून कुठे चाल करेल हे कोणी सांगू शकत नाही. पवार हे शेवटी पवार आहेत. त्यांना ओळखणं हे साध्यासुध्या राजकीय विश्लेषकाचं काम नाही, माझं तर नाहीच नाही. पण पवारांचा जेवढा तुम्ही अभ्यास कराल तेवढी तुम्हाला पवारांची कुटील नीती समजून घेता येईल, उलगडून पाहता येईल. पण त्यासाठी अतिशय परिश्रमानं आणि सचोटीनं पवारांच्या व्यक्तिमत्वाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तुम्हाला या सगळ्या घटनेबद्दल काय वाटतं हे कमेंट्स करून नक्की कळवा. मी माझा एक अँगल तुमच्यासमोर मांडलेला आहे, मला जे वाटलं ते मी तुमच्यासमोर मांडलं आहे. यावरही तुमचं मत व्यक्त करा. हे सगळं पवार विरुद्ध पवार चाललेलं जे दिसतंय ते खरोखर पवार विरुद्ध पवार आहे का, की हे पवार विथ पवार आहे? आणि हे सारं समजून उमजून घेतलेल्या संजय राऊतांना आता कुठे पश्चातापाची भावना सतावते का? आणि त्यातून हे उद्वेगानं आलेले त्यांचे जे उद्गार आहेत ते कितपत खरे वाटतात किंवा ते कितपत परिणामकारक आहेत? ते एवढे उद्वेगानं बोलल्यानंतर महाराष्ट्रातल्या जनतेला, मराठी माणसाला ते पटतील किंवा त्याचा काही वेगळा प्रभाव पडेल अशी संजय राऊतांची अपेक्षा आहे का? तुम्ही जरूर कमेंट्स करून व्यक्त व्हा. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच, तोवर आपली काळजी घ्या. आणि आज न चुकता महाराष्ट्राच्या महामानवाला, राजकारणातल्या महामानवाला शरद पवारांना शुभेच्छा द्यायला विसरू नका. आज त्यांचा वाढदिवस आहे. धन्यवाद. नमस्कार.